नमस्कार, मी सौंदर्या मुखेडकर. आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही 9. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अजनीत गावात आषाढी एकादशी महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सरपंच, चेअरमन, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, भजनी मंडळी, गावातील शिक्षक, विद्यार्थी तसेच महिला, पुरुष आणि सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून हा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. भजन आणि विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण गाव भक्तिमय झाले होते. शाळकरी मुलांसह महिला आणि पुरुष ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याची शोभा वाढवली. गावातील सर्व घटक एकत्र येत हा उत्सव साजरा केल्याने अजनीत गावातील सामाजिक एकता आणि धार्मिक परंपरेचे सुंदर दर्शन या निमित्ताने घडले. आषाढी एकादशीच्या या भक्तिमय सोहळ्यामुळे संपूर्ण गाव विठ्ठलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कॅमेरामन सूरज यांच्यासह संजयकुमार बिलोलीकर, महाराष्ट्र टीव्ही 9. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आषाढी एकादशी महोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने, महिला मंडळी, शेतकरी बांधव, सर्व गावातील पदाधिकारी सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हा महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो. तर या उत्सवामध्ये सर्व समाजातील सर्व गावकरी बांधव या समाजामध्ये वाजत गाजत नाचत दिल्लीच्या तालावर सर्व भजनकरी मंडळी सर्व या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी या दिल्लीमध्ये सामील होतात. आणि दरवर्षी आम्ही दिल्ली गावतो. या बिलोली तालुक्यामध्ये मला वाटतं या पहिल्याच गाव असून आमच्या बिलोली तालुक्यामध्ये आजलीमध्ये हा विठोबा मंदिर या पवित्र मंदिर आमच्या गावाला लावलेलं आहे. आमच्या गावाचं भाग्य समजा. या ठिकाणी मी सर्व गावकऱ्यांचं सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केल्याबद्दल गावचे सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष, सर्व महिला मंडळी, सर्व शेतकरी बांधव आणि शाळेतील लहान सर्व शाळातील मुलं आणि शिक्षक मंडळ, पत्रकार बांधव सर्वांनी या ठिकाणी मंदिर कमिटीच्या वतीने स्वागत करतो. आणि असंच आम्हाला सहकार्य करा. दरवर्षी हीच परंपरा आपण सतत चालू ठेवू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.